छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्रानंच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत अशा छत्रपतींचा अपमान करण्याचा हल्ली जणू ट्रेंडच आलाय। आधी अपमान, मग दिलगिरी आणि शेवटी माफी। शिवरायांचा महापुरुषांचा अपमान करून नामानिराळं राहण्याचा हा क्रम अशा नतदृष्टांना चांगलाच माहिती झालाय असंच म्हणावं लागेल। अभिनेते राहुल सोलापूरकरांकडून शिवरायांचा अपमान, पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्याकडून शिवरायांचा अपमान, सपाचे आमदार अबू आझमी यांच्याकडून शिवरायांचा अपमान। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पहिल्याच दिवशी अबू आझमी यांनी अकलेचे तारे तोडले। औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर असल्यासारखं औरंग्याचं कौतुक करणारं वक्तव्य आझमी यांनी केलं आणि विधान भवनातील वातावरण तापलं। मैं एक ही बात बोलूंगा, औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। हमारी सरहद जो है अफगानिस्तान बर्मा तक बढ़ी हुई थी, समझा आपने। और इसी को देख कर अंग्रेज यहाँ आया था। एक इंसाफ पसंद बादशाह था वो। इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना चाहिए। छत्रपती शिवराय ज्या औरंग्यासोबत आयुष्यभर लढले, ज्याच्या घशात स्वराज्य जाऊ नये म्हणून छत्रपती संभूराजेंनी प्राणांचं बलिदान दिलं, त्या औरंग्याला अबू आझमी यांनी इन्साफ पसंत राजा म्हटलं। त्यामुळे आझमी यांच्यावर जोरदार आगपाखड झाली आहे। देशाचा आणि धर्म सोडला नाही, देशाभिमान सोडला नाही, राष्ट्राभिमान सोडला नाही, अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने, त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे। खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे। असे लोक ह्या औरंगजेबचं उदात्तीकरण कसे करू शकतात? त्या औरंगजेबने छळ केला छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांना त्रास दिला आणि अशा वेळी तो अबू आझमी सारखा सुद्धा आमदार असून सुद्धा माणूस हा औरंगजेबची कौतुक करतो। या माणसांना महाराष्ट्रातनच गेट आउट करायला पाहिजे। असे माणसं महाराष्ट्रात कसे राहू शकतात? मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, याला सभागृहात घेतलं नाही पाहिजे। अध्यक्ष महोदय, ते का बोलू शकतात? तर हिंदू समाजाला राग, चीड, संताप, द्वेष आणि पुढच्या क्षणाला आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व संपेल ही भीती नाही म्हणून। अबू आझमी या देशाचा आणि अबू आझमीसारखे हे सगळेच या देशाचे क्रमांक 1चे शत्रू आहेत। हे निर्भयपणाने बोलण्याची हिंमत नसलेला समाज आहे म्हणून तो बोलतोय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आझमी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकरनी आणि सोलापूरकरनी, त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे, तो भाजपाच्या बी टीमचा म्हणजे अबू आझमीचा। औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझा आग्रह हा राहील की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेबांनी जी प्रथा पाडलेली आहे, मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, सावित्रीबाई फुलेंचा अपमान असेल, छत्रपती शिवरायांचा अपमान असेल, महाराष्ट्राचा अपमान असेल, महाराष्ट्राच्या विधानसभेचा अपमान असेल, तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असेल, सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे। छत्रपती शिवरायांना त्रास दिला, धर्मवीर संभाजी महाराजांना छळ करून मारलं, वध केला, अशा औरंगजेबाचं मला असं वाटतं या महाराष्ट्रात काय देशात कोणी समर्थन करू शकत नाही। अबू आझमीला विरोध सगळ्यांनीच केला, सत्ताधाऱ्यांनी केला, आम्हीही केला। सभापतींनी सत्ताधाऱ्यांना जास्त भूमिका मांडू दिली, विरोधी पक्षाला भूमिका मांडू दिली नाही। अबू आझमीवर कडक कारवाई केला, त्याचं करावी, त्याला सदस्यत्व त्याचं काढून घेतलं पाहिजे। या वादानंतर इतर नतदृष्टांप्रमाणे अबू आझमी यांना आपल्या चुकीची उपरती झाली आणि त्यांनीही माफी मागितली। लिखी हुई किताब इनके स्टेटमेंट के ऊपर मैंने जो औरंगजेब की तारीफ किया, मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है। लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ। असेंबली चलना चाहिए, असेंबली में बहुत सारे काम है, इन इशू पर असेंबली रोकी जाए। मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम रोकेगा। माफी मागितली म्हणजे सगळ्यावर पडदा पडला असं होत नाही।
शिवरायांचा महापुरुषांचा अपमान केला आणि नंतर माफी मागितली की सारं काही सावरलं जातं असा कोणाचाही समज होता कामा नये आणि त्यामुळेच अशा बोलघेवड्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली तरच महापुरुषांचा अपमानाचं हे सत्र थांबू शकेल. ब्युरो रिपोर्टसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.